नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली होती की आमची दम बिर्याणी खूप अशी चिकट होते, तर काही जणांची अशी खूप कोरडी होते। तर इथे तसं न करता तुम्हाला खूप छान पद्धतीने ही बिर्याणी करून दाखवणार आहे। तुम्हाला हे बघता क्षणी नक्कीच आवडेल। अगदी घरच्या सामानापासून तुम्हाला ही बिर्याणी करून दाखवणार आहे। तर हॉटेलमध्ये जायची गरज नाही, तर हॉटेलसारखी चव तुमच्या बिर्याणीमध्ये येणार आहे। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर इथे मी हे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांद्याला मी अशा उभ्या आकारामध्ये असे पातळ काप करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता। आता हा कांदा आपण तळून घेणार आहोत। तळण्याआधी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचे। तर यामध्ये मी हे मीठ घालते, थोडंच मीठ घालायचे, जास्तचं मीठ घालायचं नाही आणि याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं। तर मीठ का घालायचं, कारण की आपण जेव्हा कांदा तळतो तो लवकर असा पटकन तळला जातो, त्यामुळे मीठ याला असं लावून घ्यायचं आहे। तर कांदा तळायला खूप टाइम लागतो, तर मीठ टाकून तुम्ही जर तळसाल ना तर कांदा अगदी पटकन असा तळला जातो। आता इथे हे सगळं लावून झालेलं आहे। आता याला आपण तळून घेऊयात। आता इथे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी हे कांदा टाकून घेते आणि यामधला मी थोडासा कांदा बाजूला ठेवणार आहे। ते तुम्हाला पुढे सांगणार आहे ते कशामुळे ठेवलाय। तर इथे मोठ्याच गॅसवर आपल्याला हा कांदा छान तळून घ्यायचा आहे। तर मस्त असा सोनेरी रंगावर आपल्याला हा कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेव्हाच आपल्याला हा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे पटकन असा हा कांदा लवकर असा तळला जातो। तर या ठिकाणी बघा आपल्या कांद्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे, खूप असा काळपट करायचा नाही। आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा खूप सुंदर असा झालेला आहे। खूप असा काळपट करसाल तर ती बिर्याणीला चव अशी चांगली येत नाही, त्याच्यामुळे असा गोल्डन कलर आला की पटकन असा काढून घ्यायचा। तर सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। तर इथे मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनला मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे, म्हणजे स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे। आता या चिकनमध्ये आपण मसाले घालूयात। तर इथे मी हे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला, तर हा मी घरगुती करून घेतलेला आहे तो घालतीये। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूयात। यामध्ये थोडासा पुदिना घालूयात। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। आणि इथे मी आपण हा तळून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालूयात। कांद्याला असं बारीक कुस करून घ्यायचं आपल्याला, तो घालायचा आहे। सगळ्याच घालायचा नाही, आपल्याला थोडाच करून घालायचा आहे। तर यामधला मी थोडाच कांदा इथे टाकलेला आहे, थोडा मी ठेवलेला आहे बाजूला। आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घालते आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर घालते आणि थोडीशी हळद घालूयात आणि याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे मसाले या चिकनला व्यवस्थित असे लागले पाहिजे। असं करून घेतलं की चिकनला मस्त असे मसाले लागतात आणि जेव्हा आपण हे बिर्याणी खातो ना त्याची खूप छान अशी टेस्ट येते। तर या ठिकाणी बघा इथे व्यवस्थित असं हे चिकनला मसाले व्यवस्थित असे लावून झालेले आहेत। आता यामध्ये मी अर्धी पळी तेल घालतीये। तर हे कांद्यासाठी आपण गरम तेल करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया आणि याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तेल जर घालायचं असेल तर गरम करूनच तेल घालायचं। आता हे तर चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यावर एक झाकण लावून घेऊ आपण। तर हे चिकन आपल्याला 1 तासासाठी असंच ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेऊया। तर इथे मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। तर अर्धा किलो चिकनसाठी तर अर्धा किलो मी तर तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे मी हे चांतारा तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ घेतलेला नाही। तर तुम्हाला बासमती तांदळाचे करायचे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता,
पण नेहमी आपण बासमती तांदळाचीच करत असतो. तर एक वेळेस या तांदळाची तुम्ही ही बिर्याणी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप छान अशी टेस्टी होते. जर तुम्हाला चांतारा जर घ्यायचा नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ यामध्ये घेऊ शकता. तर हे तांदूळ मी चांगले स्वच्छ निवडून आणि पाकडून घेतलेले आहेत. आता या तांदळाला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया. आता हे तांदूळ धुतलेले आहे ते आपण पाणी फेकून द्यायचं आहे. तर हे तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे मी ह्या पातेल्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. तर जेवढं पाणी आपण तांदळासाठी शिजवून घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्तच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी साधारण हे 4 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक दालचिनी टाकते, यामध्ये 2 लवंग, 2 ते 3 काळी मिरी घालायची आपल्याला, आणि यामध्ये हिरवी इलायची. तर हिरव्या इलायचीची मी फक्त टरफल टाकते यामध्ये टाकून घे, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान असा येतो. आणि त्याचबरोबर इथे काळी विलायची आहे, त्याची मी सुद्धा याच्यामध्ये टरफल टाकते. आणि यामध्ये मी थोडेसे जिरे घेतलेत आणि थोडासा शहाजिरा घेतलेला आहे, ते बी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेऊया. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये अर्धी पळी यामध्ये तेल टाकून घेते. तर तेलामुळे आपला भात खूप छान असा मोकळा मोकळा होतो. आणि यामध्ये मी थोडासा पुदिना घालते, थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी बघा आपल्या पाण्याला चांगलीशी उकळी आली आहे. आता यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस यामध्ये पिळून घेते. तर लिंबाचा रस कशामुळे टाकायचा, कारण की आपण जेव्हा यामध्ये तांदूळ टाकतो तर तांदळाचा रंग पांढरा राहतो. आता हे धुवून घेतलेले तांदूळ आहे ते यामध्ये टाकून घेऊया. सावकाशपणे यामध्ये हे तांदूळ टाकायचे आहे. तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे मी. तर इथे हे सगळे तांदूळ टाकून झालेले आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता तांदूळ घातल्यानंतर आता गॅस इथं हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला. आणि ह्याला आपण आरेकच्चं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे 70 ते 80% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, खूप जास्तीचा शिजवायचा नाही. जर तुम्ही खूप एक लिंबू जर यामध्ये पिळून टाकसाल तर आपला भात खूपच असा आंबट लागेल. थोडासा रस टाकायचा, कारण की यामध्ये आपण हे खडे मसाले वगैरे टाकले होता, त्याचा रंग थोडासा बदललेला होता पाण्याचा. त्याचा रस यामध्ये टाकल्यानंतर तर या पाण्याचा रंग तुम्ही बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि जेव्हा हे तांदूळ आपण शिजवून घेतो तर तांदळाचा रंग देखील पांढरा असा राहतो. त्यामुळे लिंबाचा रस असेल तर थोडासाच घालायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपले हे तांदूळ थोडेसे आरेकच्चे शिजलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता, हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि यातलं जे पाणी आहे ते आपण चाळणीवर गाळून घेऊयात. तर इथे मी एक चाळणी घेतली आणि खाली एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे. आता हे शिजवलेले तांदूळ आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सगळे तांदूळ यावर टाकून घ्यायचे आहेत. याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यातलं जे पाणी आहे ते खाली निचरून जातं आपलं. तर तांदूळ खूप जास्त शिजवायचे नाही. तर या ठिकाणी बघा मी इथे 70 ते 80% हे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत. हे बघा असे आपले तांदूळ शिजवले की भात पण छान असा मोकळा मोकळा होतो आणि खायलाही ते चवदार लागतो. तेल टाकल्यामुळे आपला भात देखील छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. तर मग या ठिकाणी बघू शकता अगदी असा चिकटसुद्धा झालेला नाही. तर तांदूळ शिजवत असताना यामध्ये आवर्जून तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे तांदळातलं पाणी आपण निचरून घेऊया. तर इथे मी हे एक मोठी इलायची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी ही हिरवी इलायची घेतलेली आहे. तर हिरव्या इलायचीला थोडंसं असं फोडून घेतलेलं आहे आणि याच्यातल्या ज्या इलायची आहे ती अशी पूर्ण काढून घ्यायची आपल्याला. आणि याचं जे टरफल आहे ते आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. आता ह्या मोठ्या इलायचीसुद्धा आपल्याला याच्यातल्या हे काढून घ्यायच्यात आपल्याला आणि याचे देखील टरफल आपण बाजूला ठेवायचे.
आणि हे दोन्ही आपल्याला काय करायचं, असं वाटून घ्यायचं आहे. आता याला काय करायचं, आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. तर ह्या दोन्ही इलायची असल्या ना तर बिर्याणीमध्ये खूप छान असे टेस्टी येते याला. आणि याला असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा इथे छान असं वाटून झालेलं आहे आपलं. हे बघा मी अशा प्रकारे हे इलायची पूड इथं तयार करून घेतलेली आहे. तर इथे आपलं चिकन देखील छान मॅरिनेट झालेलं आहे. तर बघू शकता मस्त झालंय. आता ही आपण इलायची पूड तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची, म्हणजे चिकनला खूप छान असा वास येतो आणि खायलाही खूप जबरदस्त लागते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता लगेच आपण दम बिर्याणी करायला घेऊयात. तर ही बिर्याणी मी कुकरमध्ये करत आहे. तर तुम्हाला जर कुकरमध्ये करायची नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये देखील करू शकता, पण कुकरमध्ये खूपच छान अशी ही बिर्याणी तयार होते. आता इथे कुकर चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये 2 पळी आपण यामध्ये तेल टाकून घेऊया. जे कांद्यासाठी आपण तेल गरम करून घेतलं होतं तेच यामध्ये तेल घालत आहे. आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालायचे आहेत. तर इथे मी थोडासा शहाजिरा घेतलेला आहे, थोडीशी जिरे, 1 मोठी इलायची ती मी असे टरफल घेतलेला आहे त्याचं, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 काळी मिरी घेतलेली आहे आणि इथे हिरवी इलायची घेतली ती सुद्धा अशी टरफल घेतलेला आहे. आता हे सगळे यामध्ये टाकून घेऊ आपण. आता यामध्ये मी थोडासा पुदिना घालते. आता यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालते आणि इथे मी हे कांदा मी थोडासा बाजूला ठेवला होता ते यामध्ये घालायचा आहे आणि हा कांदा आणि मिरची व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपण जर चिकनमध्ये ते मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये तुम्ही ह्या मिरच्या देखील घालू शकता, पण तशी ती चव येत नाही, तेवढा तिखटपणाचा असा छान अशी चव येत नाही. तर मी या तेलातच ह्या मिरच्या देखील छान परतून घेते. अशा परतून घेतल्या की बिर्याणीला खाताना खूप जबरदस्त लागते आणि मस्त त्याचा तिखटपणा असा येतो. आता इथे आपला कांदा आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. आता त्याचबरोबर इथे मी हे 1 मीडियम साईजचा टमाटर घेतले ते यामध्ये घालूयात आणि ह्या टमाटर देखील आपल्याला यामध्ये चांगलं परतून घेऊया. आता टमाटर देखील छान परतून झालेला आहे. आता हे मॅरिनेट केलेलं आपण ठेवलं होतं चिकन ते सगळे यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचे आपल्याला. आता चिकन चांगलं व्यवस्थित चांगलं परतून झालेलं आहे. आता याला 1 ते 2 मिनिट चांगलं शिजवून घेऊया आपण याला. आता इथे 1 ते 2 मिनिट झालेले आहे. आता यातलं थोडंसं चिकन जे आहे ते आपण बाजूला काढून घेऊया. लेयर्स आपण द्यायचे आहे त्याला. थोडं चिकन बाजूला काढायचं आणि खाली थोडंसं चिकन ठेवायचं आपल्याला खाली. तर इथे मी थोडंसं चिकन काढून घेतलेलं आहे, थोडंसं खाली ठेवलेलं आहे. तर इथे आता गॅस लो फ्लेमच ठेवायचा आपल्याला, हाय फ्लेमवर वगैरे ठेवायचा नाही. आता इथे आपण लेयर्स द्यायचे आहे. आता यामध्ये आपण हा शिजवलेला तांदूळ आहे ते यामध्ये थोडं थोडं करून घालायचा. थोडं थोडंच करून घालायचं आहे आपल्याला, खूप जास्तचा घालायचा नाही. आणि याला व्यवस्थित असं खाली मिक्स करून घ्यायचे आपण. आता हे जे चिकन आहे थोडंसं उरलेलं आहे ते यावर टाकून घेऊ आपण. अजून असे आपल्याला लेयर्सवर लेयर्स द्यायचे आहेत. आता हा कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे तो यावर टाकून घ्यायचा आहे. यावर थोडासा पुदिना टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही इलायची पूड आपण यावर टाकून थोडीशी टाकून घ्यायची आहे यावर आणि यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता परत आपण हा तांदूळ जे आहे ते परत यावर टाकून घ्यायचे. असं केलं की खूप सुंदर आपली दम बिर्याणी खूपच छान अशी लागते. आता जेवढं आपण चिकन उरलेलं आहे ते सगळं यावर टाकून घेऊया. आता यावर देखील आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे फ्राय केलेला. यावर थोडासा पुदिना टाकून घेऊया आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यावर देखील ही इलायची पूड टाकून घ्यायची अशी.
आणि यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं, म्हणजे 1-1 चमचा यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळे राहिलेले तांदूळ आहे ते यावर टाकून घेऊ आपण. तर इथे मी थोडासा फूड कलर घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, खूप जास्त पाणी घालायचं नाही. आणि हा फूड कलर आपण यावर टाकून घेऊया थोडासा असा. तर यातले थोडेसे तांदूळ यावर टाकून घ्यायचे आहेत आपल्याला असे, आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे बघा, हे सगळे यामध्ये टाकून घेऊया आता. आणि हे भात असा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आपल्याला. आता हे फ्राय केलेला कांदा आहे तो यावर टाकून घेऊ आपण. यावर आपण हे पुदिना टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आणि ही वेलची पूड देखील वरून टाकून घ्यायची आहे. आता आपण यावर झाकण लावून घ्यायचं आहे. तर कुकरची शिट्टी वगैरे काढायची नाही किंवा वायसर सुद्धा आपल्याला काढायचं नाही. आणि आता हे कमी गॅसवरच आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं असंच आपला दम द्यायचा आहे. आता इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता इथे गॅस बंद करून घेऊ आपण आणि हे कुकर आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. जोपर्यंत हे कुकर थंड होत नाही तोपर्यंत आपण याचं झाकण काढायचं नाहीये. आता आपले कुकर चांगलं थंड झालेलं आहे, पूर्ण याची वाफ गेलेली आहे. आता याचं झाकण आपण उघडून बघूया. तर बघा, मस्त अशी झालेली आहे आणि खूपच जबरदस्त अशी आपली ही बिर्याणी इथं बनवून तयार आहे. तर बघू शकता, मस्त अशी मोकळी मोकळी तयार झालेली आहे. आता ही बिर्याणी मी तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवते. तर इथे मी प्लेट घेतलेली आहे. यामध्ये बघा, खूपच सुंदर आपली इथे ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि ही खायला खूप जबरदस्त अशी लागते. तर या वासामुळेच ही बिर्याणी खूप खावीशी वाटते, इतकी जबरदस्त झालेली आहे. तर अगदी परफेक्ट आपली ही दम बिर्याणी खूप जबरदस्त अशी तयार झालेली आहे. तर एक वेळेस या पद्धतीने तुम्ही ही दम बिर्याणी घरी नक्की ट्राय करा. लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त अशी आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, म्हणजे ही दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटली? तर बघू शकता आपला भात किती मोकळा मोकळा झालेला आहे, अगदी असं चिकट झालेला नाही आणि खूपच अशी कोरडी आपली ही बिर्याणी झालेली नाही. तर खूप जबरदस्त अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. तर ही बिर्याणी तुम्ही बनवत असताना तर कुकरमध्ये तुम्ही बनवा, अगदी छान अशी परफेक्ट अशी तुमची बिर्याणी हॉटेल टाईप सारखीच अशी होते. खायलाही खूप जबरदस्त अशी ही बिर्याणी लागते. तर एक वेळेस ही बिर्याणी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.